आता आपण प्रत्येकीकडे ए आय आपण ऐकत आलेलो आहोत आणि तुम्ही जर या आयच्या काळामध्ये जर मायक्रो प्रोजेक्ट जर बनवायचं असेल, तुम्हाला एखादी प्रोजेक्ट बनवायचं असेल, कुठल्या पण प्रकारचं काही फाईल क्रिएट करायची असेल, ठीक आहे, तुमच्या कॉलेजमध्ये सबमिट करायचं असेल आणि तुम्ही जर मॅन्युअली जर करत असाल तर ते आताच थांबवा. तुम्ही ChatGPTच्या मदतीने अगदी 5 मिनिटामध्ये तुमची पूर्ण मायक्रो प्रोजेक्ट असेल किंवा इतर कोणतेही प्रोजेक्ट असेल ते तुम्ही इझिली क्रिएट करू शकता. ते कशा प्रकारे आता आपण शिकणार आहोत. तर सिंपल तुम्हाला क्रोमवरती यायचं आहे, तुमचा जो कोणता ब्राउझर आहे त्याला ओपन करून घ्यायचं आहे, ठीक आहे, क्रोम ब्राउझर असेल किंवा कुठलाही. माझ्या इथं पासवर्ड आहे, हा पासवर्ड कसा टाकायचा आहे ते तुम्हाला जर शिकायचं असेल तर कमेंट नक्की करा, मी नेक्स्ट व्हिडिओ नक्की बनवेन. तर आता मी क्रोम ओपन केलेला आहे. सिंपल तुम्हाला ChatGPT सर्च करायचं आहे. मी ChatGPT सर्च केलं, ठीक आहे. ChatGPTवरती तुम्हाला लॉग इन तर तुमचा असेलच असेल, ठीक आहे. मी ओपन करतो याला सिंपली, माझा लॉग इन आहे मित्रांनो. आता तुम्हाला इथे एक प्रॉम्प्ट मी तुम्हाला देणार आहे जो की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी सांगितलेला आहे, दिलेला आहे, लिहून पाठवलेला आहे. सिंपल त्याला तुम्ही कॉपी पेस्ट करून इथं पेस्ट करायचं आहे. ओके, जसं मी नोटपॅडमध्ये टाईप करून ठेवलेलं आहे, याला मी करताय Ctrl+C कॉपी केलं आणि इथे मी सिंपल पेस्ट केलं. आता बघा याच्यामध्ये काय मी तुम्हाला दाखवतो आहे, क्रिएट अ प्रोजेक्ट ऑन टॉपिक, म्हणजे एक क्रिएट आपल्याला प्रोजेक्ट करायचं आहे ऑन टॉपिक. कुठल्या टॉपिकवरती? कम्प्युटर ॲडव्हान्स इन्फॉर्मेशन, ठीक आहे. तुम्ही तुमचा टॉपिक टाकायचा आहे, मी तुम्हाला समजवण्यासाठी हा टॉपिक घेतलेला आहे, कम्प्युटर ॲडव्हान्स इन्फॉर्मेशन. तुमचा जो कोणता टॉपिक असेल कॉलेजमध्ये तो तुम्ही इथं पेस्ट करायचा आहे, टाकायचा आहे. इन धिस प्रोजेक्ट हॅव सम सब पॉईंट, ठीक आहे. या प्रोजेक्टमध्ये काही सब पॉईंट पाहिजे आहे, जस्ट लाईक कोणते? एम, इंट्रोडक्शन, फ्युचर स्कोप, ऑब्जेक्टिव्ह, कन्क्लुजन, रेफरन्स, ठीक आहे. तुम्हाला जे कोणते तुमचे सब पॉईंट असतील ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहेत. इन इच सब पॉईंट, आणि या प्रत्येक सब पॉईंटमध्ये किती वर्ड पाहिजे मला? 300 वर्ड्स, हॅव 300 वर्ड्सचा पॅरेग्राफ पाहिजे आहे. प्रत्येक जे सब पॉईंट आहे, जसं एम आहे, इंट्रोडक्शन आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर फ्युचर आहे, ठीक आहे, इंट्रोडक्शनचा एन राहिला, इंट्रोडक्शन झाला, फ्युचर स्कोप झाला, या प्रत्येकाचं काय पाहिजे आहे? 300 वर्डचे पॅरेग्राफ पाहिजे आहे. परत अँड काय पाहिजे? 5 ते 7 लाईनचे पुन्हा त्याच्यामध्ये पॉईंट्स पण पाहिजे मला. तर तुम्हाला इथं काय काय पाहिजे ते प्रॉपर तुम्हाला इथं लिहायचं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर सिंपल तुम्हाला इथं या ॲरोवरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही या ॲरोवरती क्लिक करता तसं काय झालं, तुमचा प्रोजेक्ट बनवणं सुरू झालेला आहे. बघू शकता, प्रोजेक्ट कम्प्युटर ॲडव्हान्स इन्फॉर्मेशन, एम आलेला आहे, आपला पॅरेग्राफ 300 वर्ड्सचा आलेला आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर काही पॉईंट्स त्यांनी दिलेले आहेत. नंतर इंट्रोडक्शन आपला सेकंड पॉईंट आलेला आहे, त्याचा पॅरेग्राफ आला आहे 300 वर्डचा. त्याच्यानंतर त्याचे सब पॉईंट्स आलेले आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा पूर्णपणे प्रोजेक्ट इझिली फक्त 5 मिनिट पण नाही लागणार मित्रांनो. फ्युचर स्कोप आला बघू शकता सगळे, आणि 300 वर्डचा मी टाईप केलेला आहे. तुम्हाला इथून जेवढे वर्ड्समध्ये पाहिजे आहे तेवढे तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. कन्क्लुजन आला आपला, त्याच्यानंतर कन्क्लुजनचे पॉईंट, रेफरन्स आला, रेफरन्ससुद्धा 300 वर्डमध्ये. तुम्हाला जर कमी करायचं असेल तर तुम्ही इथून कमी करू शकता, ठीक आहे. त्याचेसुद्धा सब पॉईंट आलेला आहे. सिंपल त्याला कॉपी रिस्पॉन्सवरती क्लिक करा, वर्डवरती तुम्हाला यायचं आहे. वर्डवरती आल्यानंतर आपण ब्लँक डॉक्युमेंट घेतो इथून, ठीक आहे. पेज लेआउट तुम्ही आधी सेट करून घ्या, तुम्हाला कोणता साईज पाहिजे. जसं A4 ऑलरेडी आहे. मार्जिन आपण नॉर्मली नॅरो ठेवतो, Ctrl+V येतं, पेस्ट करून घ्या मित्रांनो. सगळं तुमचा प्रोजेक्ट जो आहे डिटेलमध्ये ॲक्च्युअल जसं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही येथून घेऊ शकता, ठीक आहे. यावरचे जे पॉईंट्स आहेत त्यांना आपण काही लाईन तुम्हाला थोडंफार तर एडिटिंग करावं लागेल मित्रांनो. याच्यामध्ये फॉर्मॅटिंग तुम्हाला करावंच लागेल, ठीक आहे. मग तुमचं शाळेचं नाव वगैरे काय, तुमच्या कॉलेजचं नाव, तुम्हाला मग याच्यामध्ये बेसिक फॉर्मॅटिंग करावं लागणार. परंतु जेवढी काही इन्फॉर्मेशन आहे, जसं एम आहे, एमचं पॅरेग्राफ आला, त्याच्यानंतर त्याचे पॉईंट्स आले, नंतर इंट्रोडक्शन आला, ठीक आहे, त्याचे पॉईंट्स आले. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही इझिली 5 मिनिटामध्ये करू शकता ना. म्हणजेच टायमिंग तुमचा भरपूर वाचणार आहे मित्रांनो, आणि प्रोडक्टिव्हिटी तुमची वाढणार आहे. तुमच्या शिक्षकाने जर तुमच्या टीचर्सने लगेच उद्याच्या उद्या बनवून आला म्हटलं तर तुम्ही आताच्या आता बनवून देऊ शकता. अर्धा 1 तासामध्ये तुम्ही रेडी करून देऊ शकता. तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओच्या माध्यमातून जर हेल्प झाली असेल तर इतरांनासुद्धा शेअर करा. आपल्या कॉलेजियन्स जे मित्रमैत्रिणी आहेत त्यांना शेअर करा. आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या ठाकरे कम्प्युटरचं यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.